हॅलो गाईज, कसे आहात सर्वजण. तर आत्ता वाजलेले आहे 6:30. तर गाईज आज मला एक रेसिपी ट्राय करायची आहे. म्हणजे मी तशीच नेहमी बनवते तशीच बनवणार आहे, पण थोडीशी वेगळी बनवणार आहे. तर मी आज बनवणार आहे प्रॉन्स, म्हणजे कोळंबी बनवणार आहे. ती पण मी माझ्या पद्धतीत बनवणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते की मी कशी बनवते करून. आणि सॉरी गाईज, तुम्हाला एक बोलायचं होतं की मला खरंच म्हणजे व्लॉग शूट करायला वेळ भेटत नाही आहे. आणि जसं मला टाईम भेटतो आहे तसं तसं मी व्लॉग शूट करते, कारण की माझ्या घरात पण फंक्शन आहे आणि मी थोडी बिझी पण आहे. तर त्याच्यामुळे खरंच सॉरी. आणि बस मी आता तुम्हाला दाखवते मी काय रेसिपी बनवते करून, आणि कशा पद्धतीत बनवते तेही दाखवते तुम्हाला. तर चला गाईज, तर चला आता बनवूया जेवण. आज स्पेशल मेन्यू आहे नॉनव्हेज. मी सांगितलं होतं की आमच्या घरात नॉनव्हेज बनतं, आणि आता मी तेच बनवते. तर मी तुम्हाला दाखवते. तर गाईज, जेवण बनून झालेलं आहे. तर आज मला बाहेर पण जायचं आहे. माझी जी फ्रेंड आहे, तिचा बड्डे होता काल, आणि मी आज चालली आहे तिला भेटायला, कारण की ती रेडी होते आणि मग मी तिच्याकडे जाणार आहे. तर गाईज, माझ्या फ्रेंडचा बड्डे, म्हणजे माझी बेस्टी पण आहे आणि माझ्या रिलेटिव्हमधली पण लागते ती, म्हणजे माझी सिस्टर पण लागते ती. तर तिचा बड्डे होता 30 एप्रिलला, आणि ॲक्च्युली मला जायला भेटलं नाही. तर आज मी चालले तिला भेटायला, आणि आज मी तिला सरप्राईज पण देणार आहे, माझ्याकडून छोटंसं गिफ्ट देणार आहे. आणि आता मी चालले तिच्या घरी, तर मी तुम्हाला दाखवते.
तर गाईज मी माझ्या फ्रेंडच्या बिल्डिंग खाली आलेली आहे आणि आता माझी फ्रेंड येते. मी तुम्हाला दाखवते माझी फ्रेंड कोण आहे ती. तर ही आहे माझी बेस्ट फ्रेंड. तर मी आता तिला गिफ्ट देते. हे छोटंच आहे. छोटं मोठं काय नाही एवढं हे नाहीये. भेट वस्तू छोटीशी छोटी खूप मोठी आहे. मी आता माझ्या फ्रेंडला भेटून आलेली आहे आणि मी तिला गिफ्ट दिलं आहे छोटंसं. मला माहिती नाही की तिला ते गिफ्ट आवडेल की नाही आवडेल, पण मी तिला छोटंसं गिफ्ट दिलं आहे. आणि मला गिफ्ट काय घ्यायचं हे कधीच मला समजत नाही की कोणाला काय गिफ्ट द्यायचं, म्हणजे बॉईज पण असो किंवा गर्ल्स पण असो. मला गिफ्ट म्हणजे चॉईस एवढी खराब आहे ना, मला एवढं नाही समजत की मी काय गिफ्ट घेऊ करून. पण बघू आता तिला आवडेल की नाही, कारण की मी एक छोटंसं छानपैकी गिफ्ट दिलं आहे. ते तिच्यासोबतच राहील, म्हणजे ती यूज पण करू शकते ते गिफ्ट आहे. तर बघू आता तिला आवडते की नाही. तर तिला मी परत एकदा हॅपी बर्थडे बोलते माझ्या बेस्ट फ्रेंडला. हॅपी बर्थडे प्रतीक्षा. व्लॉग इथेच एंड करते. बाय गाईज.